बाबासाहेब पुरंदरेंच्या ह्याच्यातच एक वाक्य आहे, भलोल खनस गर्दीस मिळवला विना आम्हास रायगडी तोंड दाखवून होता. शिवाजी महाराज म्हणाले, किती सैन्य पाहिजे तुला? 1000, 2000, 3000? तो नाही नाही म्हणत होता. अरे 5000 तरी नाही म्हणाला. किती पाहिजे? तिथे बाबासाहेब पुरंदरेंनी त्या स्टाईलमध्ये 3 मी नग. कोंढाणाला जी किल्लेदारांनी चूक केलेली तानाजी मालुसरे यांच्या वेळेला, तीच ह्या किल्लेदारांनी पण केली. दिलेर खानची फौज काय 10-12 हजाराची होती, डबल. माहिती होता की तो हल्ला फसणार, तरी केला. हा, तोच प्लॅन होता. म्हटलं ना, स्ट्रॅटेजिस्ट कसे असतात. आणि तो हल्ला जेव्हा अंदाज आला की आता हल्ला फसलाय, आपण पळ काढायचा कुठच्या दिशेनं? कोंडाजी भरतंदाचा एक वार किल्लेदाराला बसला आणि तो किल्लेदार पडला. कोंडाजी भरतंदाने सांगितलं, तुम्ही सगळी हत्यारं टाका, नाहीतर मागून येणारी आमची फौज खूप मोठी आहे, म्हणजे 240. माधवरावांचा काय किस्सा होता? आपण आता किस्सांकडे वळूया. सगळ्यात पहिला जो किस्सा आहे ज्याच्याबद्दल मला खूप आतुरतेने जाणून घ्यायचं आहे, की एक सगळ्यात गाजलेलं गाणं आहे, वेडात मराठा वीर दौडले सात. त्याच्या मागचा इतिहास काय आहे? तो खरा ऍक्च्युली मोठा इतिहास आहे. माझ्याकडे ना बाबासाहेब पुरंदरेंच्या कॅसेट्स आहेत. आहेत, आता कोण कॅसेट्स वापरत नाही, माझ्याकडे पण कॅसेट प्लेअर नाहीये. हा ऍक्च्युली असं झालंय, त्यांनी आता बाबासाहेब पुरंदरेंच्याच भाषेत बोलायचं झालं किंवा त्यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणेच, जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून पळाले तेव्हा त्यांनी पन्हाळा रिकामा करून सिद्दीचहरच्या हातात देऊन टाकला, म्हणजे आदिलशहाकडे दिला. आणि आदिलशहाचा हे होता. पण पन्हाळ्याचं काय होतं माहिती? पन्हाळा हे स्वराज्याचं द्वार होतं, दक्षिणेकडचं द्वार होतं. कोल्हापूरचं ती वेश आहे ती पन्हाळा म्हणजे. त्याच्यानंतर कर्नाटकातला प्रांत सुरू होणार तुझा. सो जो कोण आहे तो जर पन्हाळा घेतला तर तुझं दक्षिण द्वार ओपन होतं तुझ्यासाठी. तर पन्हाळा त्यांना शिवाजी महाराजांना घ्यायचा होता. तर म्हणून त्यांनी भर दरबारात पैज लावली की कोण घेणार पन्हाळा. तर कोंडाजी फर्जंद उभा राहिला, म्हणाला मी घेतो पन्हाळा. तर शिवाजी महाराज म्हणाले, किती सैन्य पाहिजे तुला? 1000, 2000, 3000? तो नाही नाही म्हणत होता. अरे 5000 तरी नाही म्हणाला. किती पाहिजे? त्याचा इतिहास असा होता की शिवाजी महाराज जेव्हा स्वतः पन्हाळ्यावर चाल करून गेलेले मिर्झाराजे जयसिंग बरोबर, तेव्हा शिवाजी महाराजांच्या समोर 2000 मावळे कापले गेले आणि शिवाजी महाराजांना पळून जायला लागलेलं. नाही गेले असते तर शिवाजी महाराज देखील कापले गेले असते. त्यामुळे शिवाजी महाराजांना पन्हाळ्याचं महत्व खूप होतं, माहिती होतं काय किल्ला आहे तो. त्यामुळे ते त्याला विचारत होते, किती तुला सैन्य देऊ? तो म्हणाला, एवढं पण नको. तो म्हणाला, किती शेवटी पाहिजे? 300 मावळे द्या. पण ते 300, हो 300. तिथे बाबासाहेब पुरंदरेंनी त्या स्टाईलमध्ये 300 मी नग, पण अगदीच वाईट दिसतं म्हणून 300 म्हणालो. बाबासाहेब पुरंदरेंच्या बोलण्यामध्ये मध्ये मध्ये ते येतात, कोंडाजी फर्जंदांनी कसं कुठच्या भाषेत किंवा शैलीमध्ये बोलले असेल असं येतं. ते ठीक आहे म्हणाले शिवाजी महाराज, आणि त्यांनी त्याला 300 मावळे दिले आणि सांगितलं जा. त्याचा आधीच बक्षीस दिलं त्याला, कारण त्यांना माहिती होतं की हे माणसं माझे शब्द पाडू देणार नाहीत, पण परत येतील की नाही माहित नाही, म्हणून त्याचं आधीच कौतुक बक्षीस सगळं देऊन त्याला पाठवलं. आणि तो गेला. त्यांनी काय केलं, पन्हाळ्यापासून खूप लांब त्यांनी तळ ठोकला आणि सगळी माहिती गोळा केली. आणि कोंढाणाला जी किल्लेदारांनी चूक केलेली तानाजी मालुसरे यांच्या वेळेला, तीच ह्या किल्लेदारांनी पण केली. आणि किल्लेदारांनी एक बाजूला कडा आहे, त्या बाजूनी शत्रू येणार नाही, अशा याने तिकडे पहाराच ठेवला नव्हता. आणि त्याने ठरवलं की ह्याच कड्यावरून चढून जायचं आपण आणि हल्ला चढवायचा. पण हल्ला केला किती लोकांनी? 60 लोकांनी. आणि पन्हाळा फक्त 60. आणि पन्हाळ्यावर सैन्य होतं 2000. कसं काय? आणि त्या 60 पैकी पण त्यापैकी काही जणांच्या हातात ढोल, ताशे, कर्ण दिलेले. तर हे लोक चढून गेले वर, आणि जसे ते मुख्य किल्ल्याच्या भागात आले ना, ते वाजवायला सुरुवात केली. आदिलशहाच्या फौजेला असं वाटलं की शत्रू एवढ्या जोरात आवाज करत येतोय म्हणजे खूप मोठं सैन्य असेल, असं म्हणून 500 लोक पळून गेले. पण 500 लोक जरी गेले तरी 1500 उरले रे. 1500 आणि 60 लोक म्हणजे काहीच तुलना नव्हती रे. हा, कुठेच नाही. म्हणजे एका माणसाने किती माणसांची लढावं एका वेळेला असं.
चौपटपेक्षा पण 10 लोकांची लढावं असा प्रकार होता तो पण नशिबाने काय झालं, कोंडाजी फर्जंदाचा एक वार किल्लेदाराला बसला आणि तो किल्लेदार पडला. आणि कोंडाजी फर्जंदाने सांगितलं, तुम्ही सगळी हत्यारं टाका, नाहीतर मागून येणारी आमची फौज खूप मोठी आहे, म्हणजे 240. पण किल्ला हातात आला, महाराजांना खबर पोचली. तर महाराजांना खबर पोचल्यावरती महाराजांनी पहिलं प्रतापराव गुजरांना बोलवलं. प्रतापराव गुजर त्यावेळेला सरसेनापती होते आणि त्यांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही पुढे आदिलशहाच्या बिजापूरच्या बाजूने कूच करा, कारण ही बातमी पोचेपर्यंत आणि तिकडून कोणीतरी मोठा येईपर्यंत आपण आधी तिकडेच घुसलं पाहिजे. आणि त्यांना स्वराज्या बाहेरच अडवा, त्यांना स्वराज्या बाहेरच पकडा किंवा मारा, हा हुकूम दिलेला प्रतापराव गुजरांनी सोडून दिले. सांगितलं जा तुम्ही. आणि त्यांच्याबरोबर जवळपास 10-15 हजाराची फौज होती असे म्हणून ते पाठवलं. तर प्रतापराव गुजर गेले, त्यांनी घटप्रभा नदी ओलांडली आणि त्यांनी तळ ठोकला. आणि जो कोण असेल तो तिकडूनच येणार, बिजापूरहून येणारा जो कोण स्वराज्यात घुसणार आहे तो त्याच मार्गाने येणार, हे त्यांचा अंदाज होता. तर त्याप्रमाणे त्यांनी तिकडे तळ ठोकला आणि तिथून आला बहलोल खान म्हणून एक आला, जवळपास 20 हजाराची फौज घेऊन तो आलेला. ह्यांची पण 10-15 हजाराची फौज होती. ह्यांनी त्याला घटप्रभाच्या आधीच रोखलं आणि त्याला घेरा घालून बसले. काही प्रयत्न केला तर बहलोल खानला तिकडून बाहेर पडता येत नव्हतं. आणि उन्हाळ्याचा चालू झाला दिवस. आता आपलं पण आता उन्हाळ्यात कधी हाल होते ते बिचारा बहलोल खानची झाली. आणि पाणी नाही, एकमेव पाण्याचं नदी होती ती मराठ्यांकडे, घटप्रभा. हाल झाले. शेवटचा निकरार्थ प्रयत्न केला पण काही नाही झालं. मी शेवटी शरणागती पत्करली आणि प्रतापराव गुजरांनी सोडून दिलं. सांगितलं तुमचे सगळे डंके, झेंडे, तोफा, तलवारी, जे भाले, जे काय असेल फक्त कपड्यांनी जा परत. आणि महाराजांना कळलं की मोठा विजय मिळवला आम्ही, असं केलं आम्ही. महाराज भडकले. तुम्हाला सांगितलेलं काय, पकडा किंवा मारा किंवा पकडा, त्याला सोडायला दिलं नव्हतं, सांगितलं होतं. जर सरसेनापती महाराजांचा सरळ हुकूम पाळू शकत नाहीत तर त्यांच्यामध्ये आणि रांगड्या शिपायामध्ये फरक तो काय. आणि महाराजांचं, बाबासाहेब पुरंदरेंच्या ह्याच्यातच एक वाक्य आहे, बहलोल खानास गर्दीस मिळवल्या विना आम्हास रायगडीत तोंड दाखवू नका. काय बहलोल खानास गर्दीस मिळवल्या विना आम्हास रायगडीत तोंड दाखवू नका. असं हा, डायरेक्ट म्हणजे त्याला मारल्याशिवाय आम्हाला आमच्या समोर यायचं नाही. तर प्रतापराव गुजर चिडले, पण चिडणार कोणावर, स्वतःवरच. कारण चूक त्यांची होती हे त्यांना पण कळलं. पण आता काय करणार, जाता येत नाही. तिकडून बातम्या यायला लागल्या, गागाभट्ट रायगडावर पोचले आहेत, राज्याभिषेकाच्या तयारी व्हायला लागल्या आहेत. अच्छा, हे त्याच वेळेला घडलं राज्याभिषेक होणार. दुसरीकडून बातम्या यायला लागल्या, बहलोल खानाने 40 हजाराची फौज घेऊन यायला लागलाय, तो स्वराज्यात नासधूस करतोय. पण मग हे इथे होते तो आला कुठून मग? तो दुसऱ्या मार्गाने येऊ शकतो. स्वराज्य इथून असेल तरी ते असे पण येऊ शकतात. अच्छा, त्याला नुकसान करायचंय. आता चिडणं प्रतापराव गुजरांचं असं झालेलं की चिडून कोणावर चिडणार, स्वतःवरच चिडतोय. दुसरं, राज्याभिषेक झाल्यावरती राज्याभिषेकाच्या वेळेला अष्टप्रधानपैकी सगळे असतील पण सरसेनापती नसणार, कारण बहलोल खानास गर्दीस मिळवल्या विना आम्हास रायगडीत तोंड दाखवू नका म्हणून महाराजांचा हुकूम होता. मग रायगडाला कसं जायचं असं म्हणून म्हणजे खूप चिडलेले. आणि एकदा असेच काहीतरी 6 घोडेस्वार बरोबर प्रतापराव गुजर फेरफटका मारायला गेले. आणि फेरफटका मारताना समोरून असे धुळीचे लोट उठलेले दिसले आणि कोण असेल तो एखाद दुसरा कोणतरी असणार असं त्यांना कळलं. अंदाज येतो धुळीच्या ह्याच्यात. तो आला, एकटाच होता. त्याने घोड्यावरच मुजरा केला आणि सांगितलं, धनी बहलोल खान याच नेसरीमध्ये आहे आणि तो ह्या बाजूलाच येतोय 40 हजाराची फौज घेऊन. प्रतापराव गुजर आधीच चिडलेले होते. ते आणि 6 तसेच निघाले. तसेच तो जो आलेला तो सांगत राहिला की मागून येणारी फौज तरी घेऊन जा. त्यांनी काहीच ऐकलं नाही.
किंवा ते ऐकायच्याच मनस्थितीत नव्हते, ते तुटून पडले 40,000च्या फौजेवर. हा तो इतिहास आहे. निसरी. ऍक्च्युली आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यावरून आता मला त्या गाण्याचे बोल जेव्हा मी ते रिकलेक्ट ऐकल्यावरती आता करतो कळलं मग ते. पण ते खूप सुंदर दरवेळेला लिहिलं ते जेव्हा गाणं. दरवेळेला जेव्हा ते ऐकलं होतं तेव्हा साहेब थोडा काटा येतो अंगावर. पण तो आधी तसंही यायचं आणि आता म्हणजे त्यावेळेला एवढा इतिहास माहित नव्हता, पण आता हे एवढं जे आम्हाला समजलंय तेव्हा मला ते बोल अजून जास्त रिलेव्हंट. पण हेच प्रतापराव गुजर 3 सरसेनापती झाले. एक मुतोजी पालकर, प्रतापराव गुजर आणि शेवटचे हंबीरराव मोहिते. पण ह्या प्रतापराव गुजरांनी अजून एक पण स्ट्रॅटेजिस्ट म्हटलंच ना तर हे प्रतापराव गुजर खरंच स्ट्रॅटेजिस्ट होते. आता पण तू म्हटलं तर पहिल्या भागात त्यांची स्ट्रॅटेजी एकदम चांगली होती. जो कोण येणार तो इकडूनच येणार, पाणी अडवा तो शरण येणारच. स्ट्रॅटेजी वाईज इट वॉज इम्पेकेबल, 100% करेक्ट. तसं फक्त त्यांनी पकडून ठेवण्याऐवजी त्यांनी सोडून दिलं. ते सोडून गेलं, ते त्यांची काय म्हणतात एरर झाला, तो एक्झिक्युशन एरर झाली म्हणशील, तू काय म्हणशील ते. हो. पण त्याच्या एक दुसरं एक होतं माहितीये, एक दिलेर खान जो मुघलांचा सरदार होता, तो एकदा हे ना बहुतेक मराठवाड्यामधून कुठून तरी काहीतरी लूट किंवा खजिना काहीतरी घेऊन येत होते आणि त्यांना कळलं की दिलेर खान येतोय. त्यांनी काय करावं, मुख्य सैन्य आणि खजिना वेगळा काढला, 5,000चे घोडेस्वार वेगळे काढले आणि जाऊन ते दिलेर खानावरती बेसावधपणे हल्ला केला. दिलेर खाननी कुठेतरी तळ ठोकलेला ह्यांना अडवायचं म्हणून, ह्यांना आधीच खबर लागली आणि हल्ला केला 5,000 घोडेस्वारांनी मिळून. दिलेर खानची फौज काय 10-12 हजाराची होती, डबल. माहिती होता की तो हल्ला फसणार, तरी केला. हा तीच प्लॅन होता, तोच प्लॅन होता. म्हटलं ना स्ट्रॅटेजिस्ट कसे असतात. आणि तो हल्ला जेव्हा अंदाज आला की आता हल्ला फसलाय, आपण पळ काढायचा कुठच्या दिशेनं, ज्या दिशेला आपली मुख्य फौज आहे तिकडे नाही, त्याच्या विरुद्ध दिशेला. अच्छा. माहिती आहे की ह्या सैन्यामधले म्हणजे मुघलांच्या सैन्यामधले आपल्या मागे चांगले घोडेस्वार लागतील, त्यांना पळवायचं. तसंच केलं, हल्ला केला, हल्ला फसला, उलट्या दिशेला पळ काढला. त्यांच्या मागे जवळपास 3-4 हजारांची फौज लागली. चांगले चांगले जे घोडेस्वार होते रेडी, ते पळाले यांच्यामध्ये. आता अशा पॉइंटला पोहोचले ज्या पॉइंटला ही मागची फौज परत ह्या 3-4 हजार मुघलांच्या घोडेस्वारांना मदतीला येणार नाही, हे उलटे फिरले. अच्छा. ह्यांना खलास करून टाकलं. आता ही जी मागे मुघलांची फौज आहे ती बेसावध आहे. त्यांना वाटलं हे मराठे आले आणि ते आता आम्ही पळवलं, आपण आता रिलॅक्स. पण मागचं सैन्य होतं त्यांनी ह्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे त्या खजिन्याबरोबर इकडचे हत्ती घोडे सगळे मिळाले. सो कमाल. ही स्ट्रॅटेजी म्हटलं ना, प्रतापराव गुजरांची स्ट्रॅटेजिस्ट खूप होते, पण दुर्दैव त्यावेळेचं आणि स्वराज्याचं. हो. तो माधवरावांचा काय किस्सा होता? माधवरावांचं सांगायचं झालं ना, माधवराव पेशवे जसे शिवाजी महाराज तसेच तेवढ्याच तोडीचे माधवराव पेशवे. दुर्दैवाने काय झालं, त्यांना 12 वर्ष पेशवेपद होतं, कारण 28 वर्षाला ते वारले. 16व्या वर्षी पेशवे म्हणून निवडले गेले. तर 12व्या वर्षात पानिपत युद्धानंतर जी मराठा साम्राज्याची पूर्ण ऱ्हास झालेला, तो त्यांनी परत जुन्या गौरवावरती नेऊन ठेवला. हे खूप मोठं काम त्यांच्या हातून झालं 12 वर्षात. ते एक, आणि त्यावेळेला अखंड भारतभर आपलं होतं. मराठा साम्राज्य त्यावेळेला म्हणजे पानिपतच्या युद्धाच्या वेळेला अटक ते कटक असं म्हटलं जायचं. अच्छा. हा, निजामचा भाग आणि दक्षिणेचा भाग सोडला तर अटक ते कटक हे पूर्ण मराठा साम्राज्य होतं. म्हणजे उत्तर हिंदुस्थानात शिंदे होळकरांनी गाजवलेलं, पूर्वेला नागपूरकर भोसल्यांच्याकडे सगळं साम्राज्य होतं, आणि हा मधला भाग जो होता, जो गुजरातला परत गायकवाडांकडे होतं सगळं, आणि हा जो मधला भाग कर्नाटकापर्यंत होता तो सगळा मराठ्यांकडे होता, हैदर अलीच्या पर्यंत. फक्त हैदराबाद आणि निजाम सोडला तर बाकी सगळं मराठ्यांकडे होतं.
ते पानिपतामुळे थोडं हे झालेलं, मग परत राजपूत आणि बाकी बरेच वर आलेले. तर त्याच्यानंतर मग माधवराव पेशव्यांनी हे पूर्ण वरती आणलं, हे काय म्हणजे कमी नाही. तर त्यांचा एक किस्सा खूप महत्वाचा आहे. म्हणजे त्यांचं काय म्हणतात, माणूस किंवा कसं त्यांनी माणसांना जवळ ठेवलेलं किंवा हुशार माणसं त्यांच्याकडे कसे, किंवा त्यांची कर्तबगारी पण म्हणायला पाहिजे. तर एकदा काहीतरी त्यांच्या एक कोणतरी मोठ्या सरदारांनी ब्रिटिशांची एक वखार लुटली आणि ते काय पैसे दप्तरी जमा केले नाहीत, ते स्वतःकडेच ठेवले. जे मगाशी आपण म्हटलं, शिवाजींनी जे राजापूरची वखार ब्रिटिशांची लुटली आणि ते स्वराज्यात पैसे वापरले, जरी नाही वापरले असते तरी ते शेवटी महाराज होते. हे वापरले हा म्हणूनच ते बाकीच्यांपेक्षा वेगळे होतात, स्वराज्यासाठी वापरले. तर हे तर पेशवे म्हणजे महाराजांचे पेशवे म्हणजे पंतप्रधान, पंतप्रधानांचा सरदार भले किती मोठा असेल, त्यांनी एक वखार लुटली आणि ते पेशवे दप्तरी जमा केले नाहीत पैसे. ब्रिटिश आले आणि त्यांनी फिर्याद केली की आपला तह असताना ह्यांनी वखार कारण नसताना लुटली. आणि रामशास्त्री प्रभूणेंकडे ते आलं. मग रामशास्त्री त्यावेळेला न्यायाधीश होते. रामशास्त्रींनी फर्मान पाठवलं की सरकाराने, म्हणजे आताच्या काळचं समन्स पाठवलं. ते काय पहिले आले नाहीत, आपल्याकडे पण कसे मोठे लोक जात नाहीत पहिले, त्यावेळेला ते आले नाहीत. मग त्यांचे वकील म्हणून सखाराम बापू वकील आले की पेशव्यांचे मोठे सरदार, तुम्ही असे बोलवू नाही शकत त्यांना. रामशास्त्री म्हणाले नाही, कोणी असेल त्यांनी यावं. त्यांच्याबरोबर मग सखाराम बापू वकील देखील आले, ते सरदार पण आले. त्याने विचारलं की तुम्ही लुटली? हो लुटली म्हणे, आम्ही काही कारण असतं तर आम्हाला लुटायला लागते. म्हटलं ठीक आहे, बरोबर आहे, तुमचं लुटतात, काय कारण असतं लुटायला, पण तुम्ही दप्तरी जमा केल्याची काही पुरावा, काही रिसीट नाही? ते काय आम्हाला जमलं नाही. मग कार जमलं नाही वगैरे ते सगळं विचारलं, नाही जमलं. मग ते काय तुम्हाला काय वाटतं, ती पेशवे म्हणजे काय लुटेरूंचे साथीदार आहेत? म्हणजे तुम्ही कारण नसताना कोणालाही लुटायचं आणि ते पैसे स्वतःकडे ठेवायचे? ते दप्तरी जमा करा आणि कारण पाहिजे ना तुम्ही. तर ते त्यांना हे केला की तुम्ही परत करा. तर सखाराम बापू वकील म्हणाले की ते पेशव्यांचे मोठे सरदार आहेत, तुम्ही असं नाही करू शकत त्यांना. तर रामशास्त्री बोलून गेले की पेशवे असतील तर त्यांच्या घरी, हे न्यायसन आहे, न्यायसनाबरोबर सगळे सारखे. हे वाक्य मिर्च मसाला लावून माधवरावांकडे पोचलं. मिर्च मसाला लावून की ते पेशव्यांना पण काय किंमत देत नाहीत, पेशवे असतील तर त्यांच्या घरचे वगैरे असं. तर माधवरावांनी ऐकलं आणि बोलवलं रामशास्त्रींना. रामशास्त्रींना विचारलं की काय झालं बाबा, दरबार आता? तर रामशास्त्री सांगितलं असं असं आहे, असं आहे. माधवराव खुश झाले आणि त्यांनी सांगितलं, उद्या जर पेशवे काही कारणामुळे न्यायसनासमोर आले, तुमच्याकडून हा असाच न्याय मला अपेक्षित आहे. कोणीही असो, त्याची कधीही गय केली नाही पाहिजे, तो कितीही मोठा असेल. तो खुद्द पेशवे जरी आले. आणि ते रामशास्त्रींनी केलं ज्या वेळेला राघोबा दादांनी नारायणरावाला मारलं. जेव्हा राघोबा दादा स्वतः पेशवे पद चढत असताना रामशास्त्रींनी त्यांना देहांत प्रायश्चित्त म्हणून दिलं. कारण शेवटी राघोबा दादाने नारायणरावला मारलं आणि स्वतः पेशवे व्हायचे मनसुब्यामध्ये होते. अच्छा. तो माधवरावांची ही मोठी ही आहे. त्यांची शेवटची लढाई पण राघोबादादांबरोबरच झाली, ते पण त्यावेळेला एकदम वाईट ह्याच्यात होते. ती धोडपच्या खाली झाली. धोडपच्या खाली? धोडपचा इतिहास आहे तो धोडपचा इतिहास आहे. असे प्रत्येक किल्ल्याचे एक एक इतिहास असतात. साल्हेरचा तुला मगाशी म्हटलं तसं जमिनीवरची मोठी लढाई, साल्हेरून मदत, खालून मदत, त्यावेळेला पण बहुतेक प्रतापराव गुजर होते, असं ते सगळं. आणि एक रामशेषची लढाई आहे. रामशेष 6 वर्ष किल्ला तो लढवत ठेवलेला. हो. हा, तो मुघलांना दिला नव्हता आणि 6 वर्षानंतर तो पडला आणि मग काही महिन्यांनी तो परत घेतला मराठ्यांनी. अच्छा. ती मराठ्यांची त्यावेळची स्ट्रॅटेजी होती की काही वर्ष लढवत ठेवायचं, मुघलांना कमी म्हणजे खलास करून टाकायचं
आणि मग तो फितुरीने दाखवायचं की आम्ही तुमच्याकडून पैसे घेऊन हा किल्ला देतोय तुम्हाला. पैसे घ्यायचे, पैसे जमा करायचे आणि तो मुघलांकडे जायचा किल्ला आणि मग तो काही महिन्यांनी परत आपण घ्यायचा जिंकून. म्हणजे पुन्हा युद्ध करायचं आणि हे करायचं. हा, मुघलांचेच पैसे मुघलांवरच वापरायचे. ही पण एक स्ट्रॅटेजी होती. हो, ती कोणाची होती? ही त्यावेळेला बघ, संभाजी गेल्यानंतर त्यांना काय म्हणतात ते राजधानी जिंजीला गेलेली. जवळपास 6-7 वर्ष जिंजीला होती राजधानी, कारण राजाराम महाराज जिंजीवरून सगळे. मग इथे कोण होतं? इथे संताजी जाधव आणि संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे 2 सरदार होते. ते दोघांनी मुघलांचं जिनं आराम केलेलं असं म्हणायला लागेल. एवढं होतं की संताजींनी तर एकदा म्हणे औरंगजेबच्या तंबूचा कळस कापून घेऊन गेलेले. हो, हा आणि तिथपर्यंत पोहोचले. हा तिथपर्यंत पोहोचले. त्यावेळेला काहीतरी म्हणे औरंगजेब नमाज पढत होता म्हणून तो सुटला. पण संताजीला जेव्हा संताजीचं आणि संताजी लवकर वारले गेले किंवा मारले गेले, ते जेव्हा मारले गेले तेव्हा ते देवाची पूजेमध्ये होते की असं काहीतरी होतं. आणि जेव्हा हे औरंगजेबला कळलं तेव्हा त्यांनी त्यांच्यावरती, औरंगजेबचे काही काही चांगले गुण पण आहेत, फॉर चेंज ज्यांना माहीत नसेल त्यांना, त्याला माणूस चांगला माहिती असायचा. तेव्हा जेव्हा संताजीला मारलं गेलं आणि जेव्हा कळलं की तो पूजा करताना मारला, तेव्हा त्यांनी मारलं, त्यांनी शिक्षा केली. कारण औरंगजेबला स्वतः नमाज हे करत असताना संताजींनी हात लावला नव्हता, त्यामुळे ते त्यांनी लक्षात ठेवलं. दुसरं एक हा शहेनशाह पुस्तकामधला किस्सा आहे नासाई नामदारांच्या, की जेव्हा औरंगजेबनी जेव्हा पुणा जिंकलं तेव्हा तो पुणा फिरायला आलेला आणि बघत होता की अशी साधी पुणे शहर साधं शहर आहे, म्हणजे असं दिल्ली किंवा ह्याच्यावर कसं हे नाही, सजवलेलं नाही आहे. तर त्यावेळेला कोणीतरी म्हटलं की औरंगजेब म्हणाला की सिवा की राजधानी लगती नहीं है. तर कोणतरी म्हणालं की अरे सिवा ना उसको उतना ये नहीं था की पैसे नाही की असं काहीतरी. औरंगजेबने त्यावेळेला सांगितलं की ये सिवाने सूरत 2 बार लुटी आहे. आणि सूरत ज्या वेळेला लुटलेली शिवाजी महाराजांनी त्यावेळेला मक्केला जायची तयारी पूर्ण झालेली, अमाप पैसा आलेला सुरतमध्ये आणि ते सगळे मक्केला जाणार होते तो पैसा घेऊन. त्यामुळे औरंगजेबचं जसे निगेटिव्ह आहेत तसे नाही, त्याला माणूस माहिती असायचा कोण माणूस कसा. कदाचित औरंगजेब एवढा मोठा झाला पण नसता जर शिवाजी महाराज नसते तर. शिवाजी महाराजांमुळे पण नाव झालं त्याचं, नाही तर कोण होता शत्रू त्याला. एक लचित बरफुकान सोडला नंतरच्या काळात, शिवाजी महाराज गेल्यानंतर बाकी नंतर असं मोठं कोण, राजपूत आणि सगळे उत्तर हिंदुस्थानाने तर मांडलेच होते त्यांचे. अच्छा, सुपर, खूपच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. आणि अजून भरपूर काय काय असतील, भरपूर काय मला परत सगळं हे करावं लागेल, परत वाचायला लागेल. खूप मजा आली आहे सगळं ऐकून. इतिहास जाणून घेतला किंवा भूगोल जाणून घेतला तर कदाचित किल्ले आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघता येतील आणि नव्याने बघता येतील. आमच्या ह्या वेळेला आप्पा परब आले म्हणून आम्हाला कदाचित रायगड वेगळ्याने बघायला मिळाला. तर कोणतरी मिळालं तर तुम्हाला इतिहास नेहमीच चांगला वाटतो. आपण लीडर्स म्हणून आपण गाईड म्हणून कशाला घेतो, काहीतरी तो वेगळं नवीन काहीतरी सांगतो म्हणून. बरोबर, तसं आहे ते. पण सगळेच गाईड सगळंच योग्य सांगतो नाही. हा, ते बरोबर आहे. जंजिऱ्याला पण बघा, आम्ही गेलेलो ना, मध्येच एक मला रील आलेलं आठवतं मला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं जंजिरा हा आदिलशहानी बांधलाय. जंजिरा आदिलशहानी बांधला नाही, हा सिद्ध्यांनी बांधलेला आहे. म्हणजे ॲज पर द गाईड्स तो सिद्ध्यांनी बांधलाय. पण तिकडे कोळ्यांचा छोटा किल्ला होता कधी काळी पूर्वी, आणि तिकडे हा सिद्ध्यांनी त्यांच्याकडून व्यापारी म्हणून आले, त्यांना दारू पाजली आणि मारलं, आणि नंतर मग त्यांनी स्वतःचा किल्ला बांधला तिकडे. पण त्याच्यामध्ये पण एक हे आहे, कारण कुठच्याही त्याच्यामध्ये त्या किल्ल्यावरती बरेच जे काय म्हणतात कोरलेल्या गोष्टी आहेत ना, त्या मुस्लिम आर्किटेक्चरच्या वाटत नाहीत. उदाहरणार्थ कमळ आहे एका दरवाज्यावर, एका मुख्य महादरवाज्यावर तर हत्ती आणि घोडे आहेत, ते आपल्या
किल्ल्याचं हे आहे. आणि मुसलमान राजवटीच्या किंवा त्यांच्या आर्किटेक्चरमध्ये प्राणी नसतात, फुलं आणि वेलीच असतात. कमळ तर अजिबात नसतं. सो त्याच्यावरून कळतं की हे जे गाईड सांगतात ते पण कधी कधी चुकीचं असतं. तोच एक प्रश्न असतो की कधी कधी समजत नाही की जे सांगतात ते बरोबर आहे. पण ते जेव्हा नाही. आपल्याला पाहिजे तेवढं घ्यावं, काय जे इंटरेस्टिंग वाटतं तेच ऐकावं, काही सोडून द्यावं. ॲब्सोल्युटली. खूप खूप मजा आली. खूप नवीन नवीन किस्से ऐकायला मिळालेत आणि ऑफकोर्स इतिहासाच्या अँगलने पहिल्यांदा आपण ह्या विषयावरती बोललो, ट्रेक्सवरती. आणि जसं तुम्ही राईटली बोललात की जितका जास्त इतिहास समजून घेता येईल तितकाच आपण वेगळ्या नजरेने आणि चांगल्या पद्धतीने आपण गडकिल्ले एक्सप्लोअर करू शकतो. सो याच टॉपिकवरती आपण इथे कन्क्लूड करूया आजचं सेशन. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूच कधीतरी. थँक्यू बोलवल्याबद्दल. परत भेटूया गप्पा मारायला. येस.